नमस्कार. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर अर्णव स्पष्टपणे इकडे ईश्वरीला सांगतोय की तुझ्या मनात जे काही असेल ते बोलून टाक. पण ईश्वरी थोडी घाबरत असते. तर नंतर जेव्हा ते घरी येतात तेव्हा अंजलीला तिच्या नवऱ्याच्या बाबतीत एवढी काळजी घेताना बघणं अर्णवला ते बिलकुल आवडत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली आणि ईश्वरी थोडा गोंधळ घालतात, त्यामुळे घरामध्ये खूप किओस होतो. तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत अर्णव इकडे डायरेक्टली ईश्वरीला म्हणत असतो, काय ग मला खरं खरं सांग, सकाळपासून तू माझा नवरा करते, तुझ्या डोक्यामध्ये चाललं तरी काय आहे? जे काही असेल ना ते डायरेक्टली बोलून टाक, असं घुमून फिरून बोलू नको. मनातलं बोलू शकते, मी तुझा नवरा आहे ना, पण तू असं इंटेन्शनी बोलू शकते, हे असं फिरवी मला काही पटत नाही. ईश्वरी विचार करते, मी सकाळपासून सरांना माझा नवरा का करते, माझ्या डोक्यामध्ये सुरू तरी काय आहे? तेवढ्यात ती घाईमध्ये सूप पिते. ते बघता अर्णव म्हणायला लागतो, नाही पाणी नाही, गरम सूपला गरम सूपनेच मारायचं असतं, तूच सांगितलं आहे ना, मग आता आपण तेच फॉलो करायचं. तो तिला प्रेमाने सूप पाजायला लागतो आणि म्हणायला लागतो, आता तरी बोलून टाक तुझ्या मनामध्ये काय आहे, कारण की तुझ्या मनातलं तर मला सुद्धा कळायला पाहिजे ना. डायरेक्टली बोल, म्हणजे मन मोकळं होऊन जाईल. ईश्वरी सगळ्याचा थोडा बारकाईने विचार करत असते की माझ्या बाबतीत चाललं तरी काय आहे. दुसरीकडे ते दोघं घरी येतात तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते, सर आपण दार वाजवता कामा नये, आपल्यामुळे दुसऱ्यांची झोप खराब होईल. तेव्हा अर्णव म्हणतो, पण आपण जर दार वाजवलं नाही तर आपण इथेच थांबू, मग रात्रभर बाहेर राहायचं का? तेव्हा ती म्हणते, आपण काहीतरी पर्याय काढू ना. तेवढ्यात तिथे अंजली येते. अंजलीला बघता अर्णव विचारतो, ताई तू अजून जागी कशी काय, तू झोपली का नाही? तेव्हा ती सांगायला लागते, कसं आहे, हे येणार होते म्हणून मी यांची वाट बघत होती, पण आता यांनी फोन केला आणि सांगितलं की त्यांना जमणार नाही आहे. कसं आहे माहिती का, नवरा नसला की घरामध्ये झोप लागत नाही, असं विचित्र वाटतं ना, हे तर आम्हाला बायकांना समजू शकतं. तेव्हा तू म्हणतो, कसं आहे माहिती का ताई, किती काय झालं ना तरी तुला स्वतःची काळजी घ्यायची आहे, असा हलगर्जीपणा नाही करून चालणार. तेव्हा ती म्हणते, आता तुम्हालाही समजलं असेल ना, आपण ज्याच्यावरती प्रेम करतो ती व्यक्ती आपल्या जवळपास नसेल तर आपल्याला अस्वस्थ वाटत असतं आणि तसंच काहीतरी आहे. तेव्हा अर्णव मनातल्या मनात विचार करतो, ताई तू ज्या माणसासाठी विचार करते ना त्या माणसाला याच्याशी काडीचंही घेणं देणं नाही. तेवढ्यात ईश्वरी म्हणते, ताई आता किती काय झालं ना तरी मी आहे ना, मी तुमची चांगली काळजी घेणार आहे आणि असा हलगर्जीपणा तुम्हाला बिलकुल करू देणार नाही. मी ओढून चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजवेल. तेव्हा अंजली म्हणते, हे तर चांगलंच आहे की माझी वहिनी माझी काळजी घेणार आहे, या जास्त काय इम्पॉर्टंट आहे. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते, चला आता तुम्ही झोपायला जा, आम्हाला सुद्धा झोपायचं आहे. ती लगेच त्यांना झोपायला पाठवायला लागते. तेव्हा अर्णव थोडा चिडलेला असतो आणि म्हणायला लागतो, ताईला तर समजतच नाही आहे, तो राजेश सारख्या माणसासाठी ती स्वतःला सॅक्रिफाईस करते, हे अगदी चुकीचं आहे. मला खूप राग येतोय आहे, कारण की तो फक्त आणि फक्त दीचा वापर करतोय. ते बघता ईश्वरी म्हणायला लागते, हे बघा त्या माणसाकडून आपण कोणतीच अपेक्षा करू नये, कारण की तो माणूस घाणेरडाच आहे, पण आपल्याला आपल्या बाजूने गोष्टी ठरवायला लागतील ना. आणि तुम्ही सांगा मला, जर आपण ताईच्या बाबतीत सगळं नीट केलं तर तो काय करू शकतोय, म्हणून आपण आता हे ठरवायचं, ताईला जितका आनंद देता येईल ना तितका आपण द्यायचं. तो देव या न देव आपल्याला त्याशी काही घेणं देणं नसेल. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, तुझं म्हणणं ही बरोबर आहे. ते दोघं लगेच झोपायला निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे अंजली डब्यांची शोधाशोध करत असते. तेव्हा ईश्वरी विचारते, काय झालं ताई, तुम्ही काय शोधताय? तेव्हा ती म्हणते, अगं तुला माहितीये का, काल रात्रीपासून मला झोपच लागली नाही, काहीतरी आंबट गोड तिखट असं काहीतरी खायचं मन होत आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा काय खायची इच्छा आहे, सांगा ना मी बनवते. तेव्हा ती म्हणते, अगं तुला माहितीये का, मला चिंच बोर आवळा हे सगळं खायची इच्छा होत आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा ताई मग तुम्हाला डोहाळे सुरू झाले आहेत आणि डोहाळेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी खायची चव लागत आहे ना. तेव्हा ती म्हणते, मला आठवते, मला अशी ती लालवाली चिंच अशी आंबट गोड लागते आणि त्याच्या जे चटकारे येतात ना ते खरंच खायची खूप इच्छा होत आहे. तुला माहितीये का, ते सगळं शाळेच्या इथं मिळतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक काम करूया, सर जसे झोपतील ना त्यानंतर मी त्यांना सांगते, ते तुमच्यासाठी नक्की घेऊन येतील. तेव्हा ती म्हणते, कशाला, पण तो कधी उठेल कधी जाईल तोपर्यंत मी अशीच राहील हे काय मला वाटत नाही. तेव्हा ती म्हणते, मग तुम्ही सांगा ना काय करायचं, तुम्ही जे सांगा ते आपण करू. तेव्हा
अंजली म्हणायला लागते, एक काम करूया, आपण दोघी जाऊया आणि दोघीच जाऊन मस्तपैकी खाऊन सुद्धा येऊ. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, मी एकदा सरांना सांगते आणि माझा फोन सुद्धा घेऊन येते. तेव्हा ती म्हणते, अगं नको ना, माझा फोन आहे ना, मी फक्त 1 मिनिटात रूम मधून आली आणि मग आपण दोघी जाऊ. तेव्हा ईश्वरी विचार करते, ठीक आहे, ताईंचे डोळे आहेत आणि कालच ठरवलं ना, ताईंना आनंद द्यायचा आहे, मग त्यांना याच्याने आनंद मिळत असेल तर काहीच हरकत नाही, मी जरा त्यांच्याबरोबर फेरफटका मारून येते, नंतर सरांना सांगेल. त्या दोघी लगेच घरातून निघून जातात. दुसरीकडे थोड्या वेळानंतर मामा इकडे म्हणत असतात, काय रे आकाश, सगळं व्यवस्थित ना, म्हणजे कामाची ओपनिंग तर व्यवस्थित सुरू आहे ना. तेव्हा तो म्हणतो, हो डॅड, सगळं चांगलं चाललं आहे. तेवढ्यात अर्णव म्हणायला लागतो, गुड मॉर्निंग मिस इंदोर, माझ्यासाठी ब्लॅक कॉफी आणि त्याच्यामध्ये नो शुगर. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात, अरे पण ईश्वरी तर रूममधून खाली आलेलेच नाही. तेव्हा आकाशी सांगायला लागतो, मी सुद्धा स्वतःहून चहा घेतला आहे आणि ती तर आहेच नाही. तेव्हा म्हणायला लागतो, पण ती रूममध्ये सुद्धा नाही आहे, ती कुठे गेली. तेवढ्यात तिथे मामी येते आणि म्हणायला लागते, अरे अंजली रूम मध्ये नाही आहे, मी सगळीकडे बघितलं. तेव्हा अनु म्हणतो, तू बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या का मामी, दुसरीकडे कुठे ताई असेल. तेव्हा ती म्हणते, हो मी सगळं बघितलं, बाथरूम बघितला, रूम बघितला, आजूबाजूचेही रूम बघितले, पण ती कुठेच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, असं कसं काय होऊ शकतं, ताई आणि मिस इंदोर एकत्र कशा काय गायब होऊ शकतात, काहीतरी गडबड आहे. अर्णव लगेच वर शोधायला जातो आणि बाकी सगळे इकडे तिकडे शोधायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे या दोघी मस्त चिंचा, आवळा सगळं एन्जॉय करत असतात. तेव्हा अंजली म्हणते, खरंच आता जाऊन मला छान वाटलं आहे, म्हणजे मनाला समाधान मिळालं की काहीतरी खाल्ल्यासारखं आहे. तेव्हा ती म्हणते, मग आपण आवमीना खेळायची का. त्या दोघी आवमीना, सुपरसीना, लेझी बॉय हे सगळं खेळायला लागतात आणि एक दुसरीला स्टॅच्यू सुद्धा करतात. तेव्हा ताई म्हणते, अरे किती दिवसानंतर ही गेम खेळली आहे, शाळेनंतर तर या गोष्टी मी विसरूनच गेली होती. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई तुमच्या याच्यामध्ये मला आज चिंच बोरं खायला मिळाले आहेत, हे तर माझ्यासाठी सुद्धा सुख आहे. तेव्हा ती म्हणते, अगं तुझ्यासाठी काय, माझ्यासाठी सुद्धा हे सगळं सुखच आहे आणि मला सुद्धा या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते, तुम्हाला माहितीये का, मी आणि नमुताई आहेत ना, आम्ही शाळेमध्ये असे आमचे दोन्ही खिसे भरून घेऊन जायचो, कारण की या गोष्टी आम्हाला एवढ्या आवडायच्या आणि आईकडून आम्ही खूप ओरडाई खायचो, कारण की अर्धपोट तर आमचं याच्याने भरलेलं असायचं. तेव्हा ती म्हणते, आम्ही हे सगळं खूप खाल्लं आहे, मी आणि अर्णवने आम्ही दोघांनीही या गोष्टी खूप खाल्ल्या आणि आईचा ओरडा सुद्धा खाल्ला आहे. खरं म्हटलं तुला माहितीये का, आमच्या बाजूला एक वाडा होता, त्या वाड्यामध्ये खूप आंबे, चिंच सगळ्यांची झाडे होते. चिंटू त्या झाडांवरती चढायचा आणि तिथून माझ्यासाठी चिंच बोरं सगळं घेऊन यायचा. तेव्हा ईश्वरी म्हणते, खरंच सर झाडांवरती चढायचे. तेव्हा ती म्हणते, हो तुला माहितीये का एकदा काय सीन झाला होता, आम्ही दोघंही त्या झाडावरती चढलो होतो, मी तर बाजूला होती पण चिंटू वरच होता. तेवढ्यात त्या काकू आल्या आणि त्या ओरडायला लागल्या. तेव्हा चिंटू त्यांना म्हणाला, अहो काकू तुमच्या घरामध्ये चोर आला आहे. काकू त्या चोराला बघायला गेल्या आणि तो खाली उतरला आणि जी आम्ही दोघांनी धूम तोडली ना, ती डायरेक्ट आम्ही घरी पोहोचेपर्यंत काही थांबलो नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, खरंच सर एवढे मस्ती करत होते. तेव्हा ती म्हणते, तुला काय सांगू, त्याला एकदा आईने रूम मध्ये बंद केलं होतं आणि तेव्हा त्या रूम मधून सुद्धा तो पळून गेला होता, कारण की त्याला क्रिकेट खेळायचं होता. तो खरंच खूप गमतीशीर होता आणि खोडकर सुद्धा होता. तेव्हा ती म्हणते, हा रूप तर मी यांचा कधीच बघितला नाही, तुम्ही आत्ता बोलताय म्हणून, नाही तर दुसरं कोणी मला सांगितलं असतं ना तर माझा तर विश्वासच बसला नसता की सर एवढे मस्ती करत होते. तेव्हा ती म्हणते, हो ग, पण ज्या दिवशी आई गेली ना त्या दिवशी माझा भाऊ एका दिवसामध्ये मॅच्युअर झाला. त्याने त्याचे खोडकरपणा बाकी सगळ्या गोष्टी सोडून टाकल्या, म्हणून तर त्याचं आयुष्य असं एका झटक्यात बदललं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा याच्यामुळे सगळं झालं का. तेव्हा ती म्हणते, पण तुला आता वाईट वाटून घेऊ नको, नंतर त्याच्या आयुष्यामध्ये ईश्वरी आली आहे आणि ईश्वरीमुळे माझा भाऊ आता पूर्वीसारखं होईल ना ग. ईश्वरी तू पूर्वीसारखं त्याला खेळ कर, त्याला हॅपी ठेवशील ना ग. तेव्हा त्या दोघी खूप खुश असतात. दुसरीकडे सगळ्यांची शोधाशोध सुरू असते. तेव्हा मामा म्हणतात, काय झालंय, अंजलीचा फोन लागत नाही, ईश्वरी फोन उचलत नाही, नेमकं हे प्रकरण काय आहे, कोणी कुठे गेला आहे, काही सांगितलं का नाही. इकडे मामी विचार करतात, अच्छा जर ईश्वरी आणि अंजली एकत्र गेल्या असतील तर या संधीचा मला फायदा करून घ्यायला पाहिजे. त्या ईश्वरीच्या नेगेटिव्ह करण्यासाठी ती लगेच विचार करायला लागते. तर दुसरीकडे अर्णव खूप चिडलेला असतो. तो लगेच ईश्वरीला कॉल लावतो आणि त्याला समजतं की ईश्वरीचा फोन घरातच राहिला आहे. तो अजूनच टेन्शनमध्ये येतो आणि विचार करतो की ईश्वरी फोन इथे ठेवून गेली आहे. या दोघी नेमक्या गेल्या तरी कुठे आहेत, एकत्र गेल्या आहेत की वेगवेगळ्या, आणि
काही झालं तर नसेल ना म्हणून त्यांच्या दोघींची काळजी त्याला खूप वाटत असते. इकडे वल्लरी जोरजोरात तमाशा सुरू करते आणि म्हणायला लागते, हे सगळं त्या बळजबरीच्या सुनबाईमुळे झालं आहे. तिला समजत नाही का? तीच गेली असेल अंजलीला जबरदस्ती घेऊन. ती कशी आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे ना. तेव्हा मामा म्हणतात, तू तिच्यावरती का आरोप करते ग? येऊन जाऊन तिच्यावरती घसरायची गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणते, मी काय चुकीचं बोलत नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना आपल्या मुलीची कंडिशन काय आहे. ती प्रेग्नेंट आहे. तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन आहेत. तरी सुद्धा ती अशी कशी काय जाऊ शकते? त्या ईश्वरीला अक्कल नाही का? आपली अंजली समजूतदार आहे. आता आई आल्या, जावई बापू आले तर आपण त्यांना काय सांगायचं याचा एकदा तरी आपण विचार करायला पाहिजे ना. कारण की हे सगळं कसं काय मॅनेज होईल? तेव्हा अर्णव म्हणतो, बरोबर आहे, पण आपल्याला त्यांना शोधायला पाहिजे. तेव्हा मामा म्हणतात, पण हे सगळं कसं काय? तेव्हा ते म्हणायला लागतात, हो राजेश सुद्धा घरात नाही आहे. जेव्हा जावई बापू येतील तेव्हा आपण काय सांगायचं? तेव्हा मामांना अजूनच टेन्शन वाटतं. इकडे अर्णव विचार करत असतो, हे सगळं त्या राजेशने तर केलं नसेल ना. जर त्याने केलं असेल तर या वेळेला मी त्याला सोडणारच नाही. तो लगेच राजेशला कॉल करायला लागतो, पण त्याचा फोन सुद्धा बंद येतो. तेव्हा तो विचार करतो, काय सीन काय आहे? याचा फोन बंद येतोय, ताईचा फोन लागत नाही. मी सुंदर फोन घरी ठेवून गेली आहे. राजेशने जर काही केलं असेल ना यावेळेला माझ्यापेक्षा त्याच्यासाठी दुसरं कोणी वाईट नसणारच आहे. इकडे सगळे खूप पॅनिक झालेले असतात. तेवढ्यात आकाश सांगायला लागतो, मी नम्रतालाही कॉल केला आणि तिने सांगितलं आहे त्या तिथे आले नाही. तेवढ्यात अर्णव म्हणायला लागतो, आता आपण करायचं काय? आपण मिसिंग कंप्लेंट करू शकत नाही कारण की 24 तास झाले नाही. आता मला समजत नाही आहे. चला आपणच त्यांना मंदिरामध्ये शोधायला जाऊ. ते घराच्या बाहेर जायलाच लागलेले असतात. तेवढ्यात तिथे अंजली आणि ईश्वरीची एंट्री होते. ईश्वरी आणि अंजलीला बघून अर्णव अक्षरशः आगबबूला झालेला असतो की मी आता काय करू आणि काय बोलू. तेवढ्यात ते घराच्या आत येतात. तेव्हा सगळे विचारतात, तुम्ही कुठे गेले होते? तुम्हाला समजते का? तुमच्यामुळे अख्खं घर पॅनिक झालं होतं. कोणाला न सांगता, काही न बोलता कशी काय तुम्ही जाऊ शकता? तेव्हा वल्लरी म्हणते, हे सगळं या ईश्वरीनेच केलं असेल ना. हिनेच तुला फूस घातली होती ना म्हणून तू बाहेर गेली ना अंजली. हे सगळं याच मुलीला अक्कल नाही आहे की कोणाला कधी कुठे न्यायचं. तेव्हा अर्णव म्हणतो, बरोबर आहे. खरं म्हटलं तर ईश्वरी तुला समजत नाही का ताईची कंडिशन काय आहे? तुम्ही दोघं फोन सुद्धा घेऊन गेले नव्हते आणि माझी काय कंडिशन झाली होती एकदा तरी तुम्ही विचार केला आहे का? ताईचं कॉम्प्लिकेशन आहेत आणि त्याच्यामध्ये तू तिला बाहेर घेऊन गेली. हे सगळं तू वागूच कशी शकते? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर माझं एकदा ऐकून तर घ्या. तेव्हा तो म्हणतो, एक वर्ड सुद्धा बोलू नको, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. हे ईश्वरी बार बार त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. तो रागारागात तिथून निघून जातो. तेव्हा अंजली म्हणते, सॉरी, खरंच माझ्यामुळे हे सगळं झालं आहे. तेव्हा मामा विचारतात, काय झालं अंजली? नेमकं प्रकरण काय आहे? तू एक्सप्लेन करते का? तेव्हा ती म्हणते, खरं म्हटलं तर ईश्वरीने सांगितलं होतं की आपण घरी कोणाला सांगून जाऊ किंवा ती तिचा फोन घेऊन येते, पण मीच तिला म्हणाली की मला आपल्या शाळेच्या इथल्या चिंचबोरं खायचे आहेत, मला डोहाळे लागले होते आणि त्याचमुळे आता चिंटू एवढा चिडलेला आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, हे सगळं जे पण असो, पण हिला तर अक्कल लावायला पाहिजे ना. तेव्हा ती म्हणते, सॉरी ग ईश्वरी, खरंच. तेव्हा ती म्हणते, तुम्ही नका सॉरी बोलू ताई, मी आहे ना, मी सरांशी एकदा बोलून घेते. पण ईश्वरीला ही थोडी काळजी वाटत असते. हे सगळं होत असताना बाहेरून राजेश सगळा तमाशा बघतो आणि म्हणायला लागतो, अच्छा, माझ्या हातातून तर खूप मोठी संधी गेली आहे. म्हणजे ती माझी बावळट बायको आणि मिस इंदोर दोघंही बाहेर गेले होत्या, पण या संधीचा मला वापर करता आला नाही. पण एक गोष्ट मला समजली आहे की आपण अंजलीमुळे अर्णव ईश्वरीमध्ये दुरावा निर्माण करू शकतो. हे सगळं करून त्याला खूप आनंद होत असतो, तर दुसरीकडे अर्णव खूप चिडलेला असतो. तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, सर तुम्ही माझं ऐकून तर घ्या, मला नेमकं बोलायचं काय आहे. तेव्हा तो म्हणतो, तुला आता बोलायचं आहे? तुला समजते का? तुला राजेशबद्दल सगळं माहिती आहे ना. मी किती पॅनिक होऊ शकतो कारण की तुम्ही दोघंही घरामध्ये नव्हता, तो राजेश सुद्धा घरामध्ये नव्हता. त्याने तुम्हाला काही केलं असतं, काय झालं असतं. तू एकदा माझ्या जागेवरती येऊन विचार कर ना की माझी काय कंडिशन आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर माझं एकदा ऐकून तर घ्या, त्यानंतर तुम्ही बोला ना. तेव्हा तो म्हणतो, मला तुझं काही ऐकायचंच नाही आहे. तो लगेच तावातावा तिथून निघून जातो. तेव्हा ईश्वरी ही खूप चिडून जाते आणि म्हणायला लागते, यांची तर सवय झाली आहे, भडकुचन, एक नंबर भडकुचन आहेत. समोरच्याचा एकाच शब्दात ही काही ऐकायचं नाही, फक्त स्वतःचा राग, तिरस्कार, एवढं इगो, अँगर सगळं काही घेऊन ठेवायचं. आता मी सुद्धा यांना दाखवते की राग काय असतो आणि कसा असतो. यावेळेला यांना माफी मागूच दे, मी काय यांना माफ करतच नसते. ईश्वरी खूप चिडून गेलेली असते. पुढील भागात आपण बघणार आहोत, सुप्रिया इकडे घरी आलेली असते. तेव्हा ती सांगते, अॅनिव्हर्सरीची तयारी सुरू आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे,
मग आई मी सुद्धा तुझ्याबरोबर तयारीला येऊ का? तेव्हा ती म्हणते मला तर काही हरकत नाही. पण अर्णवला या सगळ्याचा राग आलेला असतो. ईश्वरी लगेच वर बॅग भरायला सुरुवात करते. तेव्हा अर्णव म्हणतो तुला मी सांगितलं आहे ना तू कुठेच जायचं नाही. तेव्हा ती म्हणते मी जाणार आहे म्हणजे आहे. तेव्हा तो म्हणतो मला माहिती आहे माझ्यावरती राग आला आहे म्हणून तू हे सगळं करते ना. तेव्हा ती म्हणते मला माझं डोकं शांत करायचं आहे त्याच्याचमुळे मी माझ्या माहेरी चालली आहे. हे इकडे वल्लरी लगेच विचार करायला लागते की इथे तर आता ईश्वरीची आई आली, मला लपायला पाहिजे. ती माझ्या रूममध्ये काय करते? ती लगेच स्वतःच्या अंगावरती पांघरून घेते. तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि म्हणायला लागतो मॉम हे बघ कोण आला आहे, ईश्वरीची आई. पण ती काही पांघरून ओढत नसते. हे बघता थोडासा सुप्रियालाही संशय येतो की हे सगळं चाललं तरी काय आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच वल्लरी आणि सुप्रियाची भेट होईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की